नमस्कार, मी वैद्य परमात्मा ठाकरे, आयुर्वेद अँड क्रोनिक डिसीज कन्सल्टंट. मस्तिष्क विकार होत असतील म्हणजे मस्तिष्काच्या अनुषंगाने बरेचसे विकार आहेत. मग त्याच्यात महत्त्वाचा अग्रगण्य वारंवार डोकं दुखणं, डोक्यामध्ये प्रचंड वेदना असणं, अर्ध डोकं दुखणं किंवा डोकं जड वाटणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येत असेल तर निश्चितच ही माहिती तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरू शकते. आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या द्वारे आरोग्याचं चिंतन हे नेहमीच आयुर्वेदाच्या मार्फत विचार हे पोहोचवले जातात. तर निश्चित या मस्तिष्क विकाराचे कारण जर बघाल तर मोठ्या आतड्यात आणि छोट्या आतड्यात आहे आणि पाचन तंत्रामध्ये आहे. जर तुमच्या मेंदूमध्ये वारंवार सूज येत असेल, डोकं दुखत असेल, जड वाटत असेल तर निश्चित कुठेतरी याचा विचार करणं फार गरजेचं आहे. जर बीपी वाढून जर डोकं दुखत असेल आणि नंतर पॅरालिसिस सारख्या समस्या निर्माण होत असतील तर निश्चित याचे उत्तर कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहेत. आणि हे आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने विचार करतं. मस्तिष्क विकार निर्माण झाले, पॅरालिसिस झाले आणि त्याच्यातनं दृष्टी गेली असे बरेच रुग्ण आहेत की त्यांना नंतर दृष्टी ही गमवावी लागते. काही लोकांची कायम स्वरूपाची जाते, काही लोकांची थोड्या प्रमाणात असते. परंतु अशा रुग्णाला आयुर्वेदाचं पंचकर्म, आयुर्वेदाचं जी शिरोधारा आहे ही खूप चांगल्या पद्धतीने उपयुक्त ठरू शकते आणि त्यांची दृष्टी आपण यांना प्रदान करू शकतो. नमस्कार.